वाशिम रिसोड रस्त्यावर अपघात, एक गंभीर, 2 किरकोळ जखमी. रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील. 22 मार्च रोजी वाशिम रिसोड रस्त्यावर राज्य मार्ग क्रमांक 51 वर रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतील आसेगाव पेन गावाजवळील 100 मीटर अंतरावर अपघात झाला असून गाडी क्रमांक MH28 BS 1256 SP शाईन होंडा कंपनीची व मारुती कंपनीची MS 37 V 2346 ही गाडी वाशिम येथील असून दीपक इंगळे यांचे नावे आहे. या गाडीमध्ये पंचायत समितीमधील हे वाशिम वरून मीटिंग रिसोड कडे जात असताना हा आपला घडला व रिसोड कडून येत असलेल्या मोटरसायकलवर रामेश्वर भगवान नालेगावकर वय अंदाजे 35 हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याचा डावा हात जवळपास निकामी झालेला आहे तर डाव्या पायाच्या 3-4 तुकडे पडल्याने तो हात व पाय सुद्धा कामी पडेल की नाही याची शाश्वती कमी आहे. दरम्यान हा अपघात दुपारी 2:20 झाला असून हा भीषण अपघात होता. राहुले व दीपक इंगळे हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांनाही खासगी गाडीमध्ये वाशिम येथील दवाखान्यात नेण्यात आले आहे तर सिद्धेश्वर भगवान नालेगावकर हा व्यक्ती मोटरसायकलवर रिसोड कडून वाशिम कडे जात होता तर मारुती गाडी वाशिम कडून रिसोड कडे जात होती. स्थानिक परिस्थितीवरून मोटरसायकल स्वार हा विरुद्ध बाजूच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या व्यक्तीला दवाखान्यात पोहोचवण्यासाठी रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना याबाबतची नारायण आरू यांनी माहिती देऊन त्यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून मोलाची मदत केली. त्यामुळेच त्याचे प्राण वाचू शकतील असा अंदाज आहे. परंतु 1 ते 1.5 तासांमध्ये कोणतीही दोन्ही साईडची असून सुद्धा अँब्युलन्स अवेलेबल होत नाही म्हणजे किती शोकांतिक आहे. एक पेशंट जागेवर जाण्याचे मार्गावर आहे आणि आपलं सरकार असं आहे की एक अँब्युलन्स अवेलेबल करू शकत नाही म्हणजे किती शोकांतिक आहे. 3-3, 4-4 फोन करून सुद्धा येत नाही. विशेषतः महाराष्ट्र शासन पोलीस कर्मचारी येऊन सुद्धा एक अँब्युलन्स अवेलेबल होऊ शकत नाही म्हणजे खूप मोठी शोकांतिक आहे. आणि अपघातासाठी टोल फ्री नंबर अवेलेबल करून सुद्धा अँब्युलन्स उपलब्ध करत नाही. लय मोठी शोकांतिक आहे. वाशिम रिसोड रस्त्यावर आशेगाव फाट्यानजीक ऍक्सिडेंट झालेला आहे तरी सुद्धा अँब्युलन्स अवेलेबल होत नाही. 3-3 वेळास 108 नंबरवर फोन लावून 3-3 वेळा 2-2 मिनिटात अँब्युलन्स येते अवेलेबल होते तरी सुद्धा येत नाही. विशेषतः कोणतेही शासकीय काम लवकर फास्ट प्रोसेस करायसाठी तयार नाही. याची काहीतरी सोय करा पण आपण